हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जाऊ अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर गेले 2 ते 3 दिवस झाले पाणीपुरीचं प्रिपरेशन सुरूच आहे माझं, पण होत मात्र नव्हती. तर आज फायनली मुहूर्त निघाला आहे. रगडा बनवून झालेला आहे, पण पाणीपुरीचा जो काही मसाला असतो तर तो नव्हता घरात. त्यानंतर पाणीपुरीचे बॉल्स नव्हते आणि परवा दिवशी ते घरातलं सगळं आवरलं तर खूप दमायला झालं होतं, तर माझ्याच्याने बाहेर घ्यायला जाणंच नाही झालं. तर फायनली आज आता बनवते मी. गोड चटणी बनवण्यासाठी चिंच आता मी गरम पाण्यात भिजवून घेते, उकडून घेते त्यांना, ज्यामुळे की ते पटकन सॉफ्ट पडतील. आणि गार झाल्यावर मिक्सरमधून गूळ घालून वाटून घेणार आहे. कांदा आणि टोमॅटो एका ठिकाणी काढून ठेवले. कोथिंबीर नाही आता सध्या घरात. रगडा तयार आहे आपला. आता कोथिंबीर, पुदिना. आधीचा युनिफॉर्म घेण्यासाठी आता मी बाहेर जातोय. आधीचा आहे पण तो त्याला खूप शॉर्ट व्हायला लागला आता, तर तोही आणायचा आहे. आणि पाणीपुरीचे बॉल्स आणायचे आहेत आणि मसाल्याचं पाकिट पाणीपुरीचं. तर तिकडनं येताना पुदिना आणि कोथिंबीर तेही आणणं होईल आता. आणि आता स्वयंपाक झालेला आहे सगळ्यात आधी. तर आहुंचं जेवण झालं आहे, त्यांना खूप भूक लागली होती म्हणून मी आणि आधी आता बाकी आता आम्ही दोघंजण जेवतो. आणि गोड चटणी आता तिकडनं आल्यावरच करते. आणि आत्ताशी संध्याकाळचे 5 वाजले होते तेव्हा शवांचं जेवण झालं होतं. आणि त्यांना आज खूप लवकर भूक लागली होती, कारण काय तर सकाळी त्यांनी नाश्ता नव्हता केलेला आणि काहीच न खाता ते घरातून बाहेर पडले होते, फक्त दूध वगैरे घेऊन. त्यामुळे मला त्यांचा आधीच फोन आला होता मग अशी 1 तास आधी की पटकन जेवणाचं करून ठेव, मला खूप भूक लागली म्हणून. तर मी स्वयंपाक रेडी करून ठेवला होता. त्यानंतर आधीचा युनिफॉर्म घेण्यासाठी बाहेर गेलो, पण त्याच्या मापाचा तो भेटलाच नाही. तर तसेच आम्ही परत आलो. 1-8-10 दिवसांनी ते मागून देणार आहेत. त्यानंतर जे काही सामान आणायचं होतं पाणीपुरीचं तर ते सगळं आणलं आणि रात्री छान अशी पाणीपुरीची पार्टी केली. आणि मला एवढं नवल वाटतं, ना अजिबात पाणीपुरी आवडत नाही. म्हणजे एखादी खाल्ली तरी ठीक आहे, मी त्यांना प्लेट भरून बनवून देते, पण 1 किंवा 2च ते खातात. तर त्यांचं खाऊन झालेलं होतं आणि ते आधी आणि माझी पैज लागली होती कोण जास्त खातं. आणि अर्थातच आधी जिंकला होता. आणि मी थोडा रगडा जरा जास्तीचा बनवून ठेवला होता, कारण आदल्यानंतर सुद्धा भेट वगैरे बनवतो. तर त्याच्यासाठी हे 2 प्रकारचे चिंचगुळाची चटणी आणि हे पाणी पुदिन्याचं हे सगळं लागतं त्याला, म्हणून ते थोडं एक्स्ट्रा बनवून ठेवलं होतं, जेणेकरून ते फ्रीजमध्ये 1-2 दिवस चालेल म्हणून. आणि त्यानंतर हे नेक्स्ट डेचं शूट आहे. तर आज रविवार होतं आणि रविवार असल्यामुळे भाऊ असतो मुंबईला, तर एका दिवसाचीच सुट्टी होती, त्यामुळे तो गावी न जाता माझ्याकडे आला होता. तर पुरणाचा स्वयंपाक मला करायचा होता आजच्या दिवशी. खरं तर मला पुरणपोळी बाहेरून मागवायची होती मांडे, पण आयत्या वेळेला म्हणजे असं माहिती झालं की त्यांना ऑर्डर द्यायला लागते आधी, तर ते भेटले नाही. तर त्यामुळे मग मी खूप लेट झालं होतं मला पुरण करायला. खरं तर त्याच्या आधी माझी आमटी बनवून झाली होती. तर म्हणजे बाहेरून आणायचं होतं, ह्या हिशोबाने मी हळूहळू कामं करत होती. पण नंतर जसंच माहिती झालं तसंच मग 9-9:30ला मी पुरण घातलं होतं, पुरणाची डाळ घातली होती शिजायला. तर ते पुरण तयार झालेलं होतं आणि तसे त्याला यायला थोडं लेट होणार होतं. तर सगळं काही निवांत चाललं होतं. तर इथे आता पुरण काढूं घेते मी. डाळ शिजून झाली होती. त्यानंतर गुळाचं पुरण बनवते मी, कारण आम्हाला गुळाचीच पुरणपोळी आवडते. तर गूळ घातला आहे आणि थोडंच पुरण, म्हणजे मी थोडीच डाळ मी घेतली आहे. आम्ही 2-3 जण होतो. आधी तर अजिबात खात नाही, तोंडावरही नाही घेतो पुरणपोळी. तर पुरण आपलं गरम होते गूळ घालून, म्हणजे गूळ त्यातला तो विरघळतोय तोपर्यंत थोडीफार तयारी मी इतरही करून ठेवत होती. तर कोथिंबीर आणि हिरवी मिरची मी पाण्यात टाकून ठेवलं आहे, ज्यामुळे की कोथिंबीर छान अशी फ्रेश होते थोडा वेळ जर आपण पाण्यात ठेवली वापरायच्या आधी. तर ते केलं. आणि कोणाकोणाला म्हणजे कोणी ट्राय केलं आहे असं की पुरणामध्ये सुंठ घालतात. मी तर घालते, मला खूप आवडतं आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते. जर घालत नसाल तर एकदा ट्राय करून बघा. आणि जे ऑलरेडी घालत असतील त्यांना माहिती असेल किती छान वास येतो, घरभर सुगंध पसरतो पुरणाचा. आणि सोबतच वेलची पूड आणि थोडंसं मीठसुद्धा मी ॲड करते. काही भागांमध्ये मीठ घातलं जात नाही, पण आमच्याकडे घालतात पुरणामध्ये, तर तेही मी घातलं होतं. तर इथे आता पुरण शिजून झालं होतं, म्हणजे जो काही गूळ वगैरे घातला होता तर तो पूर्णपणे आटला होता. आणि त्यानंतर मग मी पुरण गार होण्यासाठी एका भांड्यात काढून ठेवलं. आणि त्याआधी मी पीठ वगैरे चाळून घेतलं होतं, जसंच मला माहिती झालं की मांडे वगैरे भेटणार नाहीत म्हणून, आणि कणिकही मळून ठेवली होती. तर लेटच झालं होतं ते सगळंसुद्धा, पण पुरण करायच्या आधीच मी ते म्हणजे पुरणपोळीसाठी लागणारी कणिक मळून ठेवली होती. आणि आज माझं असं चाललं होतं की कढई उलटी ठेवून गॅसवर, जसं की आपण मांडे बनवतो किंवा खापरावर पुरणपोळी बनवतो तर तसं मला बनवायचं होतं. पण आयत्या वेळेला खूप जास्त घाई झाली होती, कारण लेट झालं होतं खूप. तर त्यामुळे मग मी साध्याच पुरणपोळ्या बनवल्या होत्या.
आणि कितीही घाई असू देत मात्र पण मला किचन क्लीन केल्याशिवाय पुढची कामं सुचत नाही, म्हणून सकाळपासून जी काही घाण झाली होती किचनवर ही सगळी तयारी करताना तर सगळ्यात आधी ते आवरून घेतलं आणि त्यानंतर मग पुरणपोळी बनवायला घेतली होती. त्यानंतर थोडीफार भांडीसुद्धा होती सकाळची जमा झालेली, तर ती एकाच वेळेला खूप जास्त साचतात आणि ते पूर्ण सिंक भरलेलं असतं. तशी पुरणाचं जेवण असलं की म्हटलं की खूप सारी भांडी होतातच जमा, पण थोड्या वेळाने जसं आपल्याला मध्ये थोडाफार वेळ भेटतो तेव्हा जर आपण ते आवरत गेलो तर एकाच वेळेला खूप सारी भांडी सोबत राहत नाही. तर तशी ही आत्ता जी काही सकाळची होती आधीची, तर ती थोडी भांडी मी आवरून घेतली होती. सुरुवातीला आधी दिवसभरातून जितक्या वेळेस पाणी पित होता वेगवेगळ्या ग्लासने, तर तेवढे ग्लास तिकडे जमा करून तो ठेवायचा सिंकमध्ये. तर खूप कंटाळा यायचा आणि रागही यायचा खूप, आणि त्यासाठीच मग मी जे काही इतर एक्स्ट्राचे ग्लास होते तर ते सगळे ठेवून दिलेले आणि आता हे 4च ग्लास मी वर ठेवले. तर आपोआप आता आधीला म्हणजे आम्हाला ती घाणच सवय झाली आता की प्रत्येक वेळेला पाणी पिऊन झाल्यावर आम्ही ग्लास आता धुवून ठेवतो, पण तरीसुद्धा सकाळी मी सगळे एकदा स्वच्छ करून घेते, कारण रात्रीला बऱ्याचदा सरळ ठेवले जातात आधीने किंवा कोणीही सरळ ठेवून देते किंवा उलटं जरी ठेवलं तरी कॉक्रोच वगैरेची भीती असते. तसं तर माझ्याकडे नाही आहेत कॉक्रोच, पण तरीसुद्धा मी सेफ्टी म्हणून धुवून घेते दुसऱ्या दिवशी सकाळी. त्यानंतर किचन आवरून झालं होतं, तिथे थोडंफार ओलं होतं आणि मला पुरणपोळ्या बनवायच्या होत्या आता, तर पीठ वगैरे पडलं असतं म्हणून म्हटलं थोडं तिकडे सुकू देते किचन ओटा आता, आणि तोपर्यंत इतर कामं होतं घरातली, जसं की मला कपड्यांचं मशीन लावायचं होतं, टॉयलेट बाथरूम सिंक वगैरे हे सगळं आवरायचं होतं. आणि त्यातल्या त्यात सुट्टी असल्यामुळे आधीचंही सगळं निवांत चाललं होतं. जसंच मी मशीन लावायला बाहेर गेले तर तो बोलला की माझी अजून आंघोळच व्हायची. मग मी थांबून घेतलं थोडं, तोपर्यंत हे आवरून घेतलं आणि आधी आंघोळीला बसला होता आता. तर हे वरचं काम असतं थोडंसं डस्टिंगचं, तर ते रोजच्या रोज एक कापड मी फिरून घेत असते, जे की बऱ्याचदा सांगून झालं आहे माझे. आणि कोणाकोणाच्या घरात फ्रीजवर किती आवरलं तरी पसारा होतो, माझ्याकडे तर नेहमी होतो, काही ना काही त्यावर ठेवलंच जातं. म्हणजे मीही ठेवते, असं नाही की आधी आणि त्याचे बाबा, माझ्याने सुद्धा चुकून ठेवलं जातं. आणि रोजच्या रोज तेवढं सामान मी उचलत पण असते जेव्हा पुसायचं असतं तेव्हा. तर ते आवरून घेतलं, थोडंफार सामान क्लीन करून घेतलं घरातलं जे काही आहे ते, आणि फरशी वगैरे तर जेवण झाल्यावर मला आवरायचं होतं. तोपर्यंत भाऊ आणि अहोसुद्धा आले होते, ते त्याला आणायला गेले होते, सोबतच आंबे आणायचे होते. तर जसेच आंबे आणले तसे मी बाकी जे काही आंबे मला रस करायचं होतं तर ते पाण्यात म्हणजे टाकून ठेवले. आणि आधी अजिबात रस खात नाही, त्याला कापून म्हणजे कट करूनच आंबा आवडतो, तर त्याच्यासाठी 2 बाजूला काढून ठेवले. आणि रस खातो तो, पण कसा खातो, नुसता खातो पुरणपोळी वगैरे असं काहीच त्याच्यासोबत त्याला लागत नाही. किंवा मग रस घेतो, त्यामध्ये दूध टाकतो आणि काहीतरी शेक वगैरे त्याचं बनवणं असं ते चाललेलं असतं. तर त्याच्यासाठी 2 साईडला काढून ठेवले. त्यानंतर भजी बनवण्यासाठी मला जाडवाल्या हिरव्या मिरच्या लागणार होत्या. मी कांदे वगैरे कट करून जी काही कांदा भाजी बनवते तर त्या मला दोघांना आवडतात, मला आणि अहोंना. आणि आधीला कांदा भाजी अजिबात आवडत नाही, तर त्याचं म्हणणं होतं की मला फक्त मिरचीची भजी बनवून देशील, तर त्यासाठी सुद्धा मी त्या मिरच्या खास सांगितल्या होत्या. त्यानंतर बरेच दिवस झाले घरी पनीर बनवलं नव्हतं, मध्ये 1-2दा बाहेरून मागवणं झालं, पण भीती वाटते बाहेरचं पनीर वगैरे खायला. तर अहोंना मी दूध सांगितलं होतं, पण खूप लेट झाल्यामुळे जे काही सुट्टं दूध असतं आपलं म्हशीचं वगैरे आपण घेतो, तर ते दूधवाले नव्हते आता, 10-10:30 होत आले होते. तर ते हे पॅक जे काही पाकिटं असतात तर तेच घेऊन आले, तर त्यांचं पनीर मॅचच्या दिवशी बनवलं होतं. आणि संध्याकाळी किंवा मग उद्या वगैरे सोमवारी आधीला स्कूलमध्ये टिफिनमध्ये पनीर भुर्जी किंवा असं काही देण्यासाठी बरं पडतं, म्हणून ते आज मला अर्जंट बनवायचं होतं, कारण रविवारी अशी सुद्धा कामं असतात एक्स्ट्राची. तरी आज माझी दुसरी काहीच कामं झाले नाही, कारण सगळं आवडायलाच मला 2 वाजले होते, फक्त पनीर काय तेवढं बनवून झालं होतं. त्यानंतर आज बाजाराचा दिवस होता, तर प्रत्येक बाजाराच्या दिवशी अहो फुटाणे आणि शेंगदाणे असं आणत असतात घरात आधीसाठी, तर तेही आणले होते, तर तेही भरून ठेवले. आधीचे होते शेंगदाणे फुटाणे, पण आधी फुटाणे कमी खातो, शेंगदाणेच खातो, तर ते एकत्रच मी आता भरून ठेवलेत आणि मिक्स करून घेतलं त्यांना, ज्यामुळे शेंगदाण्यांसोबत तेही खाल्ले जातील, कारण शेंगदाण्यांपेक्षा सगळ्यांना माहिती फुटाणे जास्त पौष्टिक असतात, तर ते मी सगळे एकत्र करून दिले आता. त्यानंतर भात लावायचा होता म्हणून तांदूळ भिजत घातले. त्यानंतर भजी बनवण्यासाठी कांदा वगैरे हिरवी मिरची कट करून घेतला. आणि हे अशा प्रकारचे म्हणजे कांदा भजी तर सगळं असंच कट करत असतील, लांब लांब पीसेसमध्ये मी कांदा कट करते आणि त्याला मोकळा करून घेते सगळ्यात आधी, तर कारण मोकळा न करता जर का पिठात घातला तर तो आपसातच चिकटतो, तो मोकळा होत नाही, म्हणून सुरुवातीलाच मी मोकळा करून ठेवते. त्यानंतर ते पनीर बनवून घेतलं. तर पनीर बनवण्यासाठी इथे मी दूध फाडण्यासाठी व्हिनेगरचा वापर करते, थोडं थोडं करून त्यात घालते आणि त्यानंतर मग त्याला खूप छान 2-3 पाण्याने असं वॉश करून घेते. तर कारण त्या व्हिनेगरमुळे ते आंबट नको लागायला, खराब नको लागायला म्हणून.
तर मला ना पनीरसाठी आता जो काही बॉक्स मिळतो डब्बा, तर तो आणायचा आहे खूप दिवसांचा. मी बाहेर त्याला चौकशी केली तर मला तो भेटला नाही, कारण मला अर्जंट होतं म्हणून. पण आत्ता मी आजच्या दिवशी बनवून घेते पनीर असंच जुन्या पद्धतीने, जसं की मी सुरुवातीपासून बनवत आलेली आहे. पण तो डब्बा मी आता ऑर्डर केलेला आहे, तर येईल आता 1-2 दिवसात पनीर मेकर. तर तेही मी तुमच्यासोबत शेअर करेल. बऱ्याच जणांनी घेऊन झाला असेल, पण माझ्याकडे आत्तापर्यंत नाही आहे तो. आत्ता मी ऑर्डर केलेला आहे. त्यानंतर चहा बनवला, कारण भाऊला चहा लागतोच, तर त्याच्यासाठी थोडा चहा केला. जेवणाला अजून थोडा उशीर होणार होता म्हणून. त्यानंतर थोडा वेळ गप्पा मारत बसलो होतो आम्ही मध्ये अर्धा तास, कारण त्यालाही भूक नव्हती आणि चहा घेतल्यामुळे. तर त्यानंतर आता मी पुरणपोळ्या बनवायला घेतल्या होत्या, कारण तेवढंच काय माझं बाकी राहिलं होतं. सगळा स्वयंपाक झालेला होता. राईस म्हणजे भात लावून झाल्यानंतर त्या चहा वगैरे बनवून दिला आणि अर्धा-पाऊण तास बसलो होतो. तर इथे आता बराच वेळ झाला होता. मी पुरणपोळ्या वगैरे बनवून म्हणजे त्यांना जेवायला बसवलं होतं, आणि गरम गरम पुरणपोळी आणि त्यानंतर मग भजी बनवली होती. आणि कितीतरी 10 मी ठरवतो की गोडाचा आता पूर्णपणे बंद करायचं आहे, पण ते पूर्ण बंद कधीच होत नाही. आणि आतासुद्धा गुळाचं जरी असलं पुरण, तरी गुळामध्ये आणि साखरेमध्ये फारसा काही फरक नाही आहे. तो फक्त आपण आपल्या मनाला एक प्रकारची भूल देतो की आपण गुळाचं खातो आहे, काहीतरी हेल्दी खातो आहे म्हणून. फरक एवढा असतो की साखरेवर जरा जास्त प्रक्रिया झालेली असते. पण असो, कधीतरी गुळाची आपोआप आपल्याला क्रेविंग होती, खावं असं वाटतं. मला तरी फारसं आवडत नाही, पण ना पुरणपोळी खूप जास्त आवडते. आणि ह्या वर्षी आत्तापर्यंत पाऊसही नाही पडलेला, म्हणून पुरणपोळी किंवा आंब्याचा रस बनवला जातो आहे. नाहीतर पाऊस जर पडला तर आंबे म्हणजे फारसं घरात अन्नच होत नाही पाऊस सुरू झाल्यानंतर. आणि पुढे त्यांना वाढून दिल्यानंतर आधी बघत होतं त्यांना काय हवं नको ते, त्याला सांगितलं होतं तसं लक्ष ठेवायला. आणि असे काम आधी करतं बऱ्यापैकी, वाढायला वगैरे कोणी असलं नवीन आलेलं तर. आता तर काही पाहुणा नव्हता, घरचाच पाहुणा होता, पण तरीसुद्धा कोणी आलं की ताटं घेऊन जाणं किंवा चटई वगैरे बसायला टाकणं, बाहेर पाण्याचे ग्लास भरून देणं, काही हवं नको ते बघणं, ह्या गोष्टी आधी करत असतो. तर त्याचं तेच चाललं होतं. आता मी त्याला म्हणत होते तू पण बसून घे जेवायला, पण त्याचं म्हणणं होते की जेव्हा माझी भजी बनवली जातील म्हणजे बिना कांद्यावाली, तर तेव्हाच मी जेवायला बसेल म्हणून. तर त्याला अजून थोडा वेळ होता, यांचा आवरल्यावर ते मला बनवायचं होतं. आणि एवढा पसारा किचनवर पडला होता. त्यानंतर मी त्यांचं जेवण वगैरे आवरून झाले. आधी घरांना झाडू मारून पुढचं हॉलमध्ये त्यांना पुसून दिलं, जिथे त्यांना थोडासा आराम करायचा होता तिकडे. आणि कूलर वगैरे लावून दिला, तर त्यांचा आराम चालला होता. आणि त्यानंतर मग मी भांडी वगैरे घासायला घेतली, आणि भरपूर प्लॅन करून ठेवले होते, कुठे कुठे जायचं, फिरायला जायचं होतं वगैरे 1-2 ठिकाणी. पण काही नाही, जसाच तो आला तर तोही दमलेला होता, आणि मलाही सगळं आवरायला खूप जास्त लेट झालं. आणि एकच सुट्टीचा दिवस असतो, तर राहूनचं होतं की मलाही आराम करायचा आहे, म्हणून सगळ्यांनी झोपून घेतलं होतं. म्हणजे त्याने 3 जणांनी. मी माझं एडिटिंगचं काम वगैरे सुरूच होतं माझं. तर इथे आता भांडी वगैरे आवरलं, सगळं आवरलं घर, आणि कपडे वगैरे वाळत वगैरे घातलेत. आणि त्यानंतर थोडंफार आराम केला, 1 अर्धा तास. त्यानंतर 1-2 व्हिडिओ एडिट केले, आणि त्यानंतर काय मग संध्याकाळच्या स्वयंपाकाचीच वेळ झाली. आणि मला जाता नाही आलं बाहेर, पण ते गेले होते. मग आधीचं थोडं सामान आणायचं होतं, आणि सामान हेच की त्याला नवीन शूज घ्यायचे होते. सोबतच त्याचा युनिफॉर्म दुसऱ्या शॉपमध्ये 1-2 ठिकाणी चौकशी करायची होती, कारण 8-10 दिवस म्हणजे त्याचा आत्ता जो आहे तो पूर्णपणे त्याला खूप म्हणजे शॉर्ट व्हायला लागला आहे तर तो घालूनच नाही जात. एकच ड्रेस घालून जातो आहे तो आठवड्याभरापासून पेटीचा. तर त्यामुळे तो अर्जंट होता, म्हणून म्हटलं एखाद्या ठिकाणी परत चौकशी करून बघा, भेटलं तरी ठीक होईल, नाहीतर मग त्यांच्यासाठीच वेट करावं लागेल. तर यांना निघायचं होतं, आणि मलाही आता स्वयंपाकाला लागायचं होतं. पण त्याआधी चाललं होतं थोड्याफार गप्पा गोष्टी वगैरे. आणि त्यांना जायचं होतं स्वामीनारायण मंदिरावर किंवा मग तपोवनला, कुठेतरी एकाच ठिकाणी त्यांना जायचं होतं. कारण त्यानंतर लागलीच त्यांना आधीचं सामान आणायला जायचं होतं. मग त्यानंतर लेट झालं असतं जेवणाला वगैरे रात्री, म्हणून पटकन घरीसुद्धा यायचं होतं. तर आधीचं चाललं होतं की मॉलला जाऊया, आणि मॉल खूप लांब पडतं, तिकडनं जाणं येणं म्हणजे खूप लेट झालं असतं त्यांना. तर ते तपोवनला जाऊन आले होते, आणि आधीचं सामान काय ते तेवढं घेऊन आले होते फक्त. आणि आधीला असं कोणी घरी आलेलं असलं पाहुणे वगैरे, तर त्याला खूप आवडतं. तो त्याला सारखं म्हणत होता भाऊला की उद्याचे दिवस थांबून जा मामा, आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ. पण भाऊलाही सुट्टी नव्हती, आणि त्याचंही स्कूल होतं उद्याला. तर फायनली ते निघाले होते. आणि आधी सगळ्या गोष्टी हाताने करतो, किती जरी तयार झालेलं असलं तरी त्याला टिळा मात्र माझ्याच हाताने लावायचा असतो. मी त्याला खूपदा रागवते की आता मोठं झालं आहे, सवय करून घे म्हणून. कारण इतर वेळेला नाही, पण जेव्हा सकाळी स्कूल असतं तेव्हा एवढी घाई असते, त्यातल्या त्यात तो मी लावला तरच लावून जाईल, तर तसाच निघून जातो स्कूलला. असं करतो. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि सोबतच तुमच्या काही सजेशन असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.